श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। आज आपण मनाच्या श्लोकातल्या दुसऱ्या श्लोकाचा विचार करणार आहोत आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। श्लोक असा आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। आता या श्लोकामध्ये समर्थांना परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीची सांगड घालायची, म्हणजे आपण आचरण कसं करावं, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं आणि ते वागत असताना जगत असताना आपण गमूपंथ अनंत या राघवाचा, या कालच्या श्लोकामध्ये जो आपल्याला मार्ग त्यांनी दाखवला आहे की आपल्या आतमध्ये असणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, नव्हे त्याला जाणून घ्यायचं आहे। तर हा जो प्रवास आहे तो प्रवास करताना आपल्याला प्रपंच सोडायचा नाही आहे, प्रपंचामध्ये राहूनच आपल्याला परमार्थ करायचा। मग हे कसं घडेल? आता याच्याबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामी आपल्याला करतायत। ते काय म्हणतायत की परमार्थ करायचा आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे, त्या राघवाकडे जायचं आहे, त्या पंथावर चालायचं आहे। पण हे सगळं करत असताना काही पथ्य पाळायचे आहेत, आचार विचार सांभाळायचे आहेत आणि आचरण संहिता जी आपण म्हणतो ती आचरण संहिता ही आपल्याला जपायची आहे। प्रपंच करावा नेटका, नाही का, हे रामदास स्वामींनी सांगितलं आहे। आधी प्रपंच करावा नेटका, नेटका म्हणजे चांगला, व्यवस्थित, उत्तमात उत्तम, आनंदाने, जबाबदारीने, प्रेमाने। आणि मग हे सगळं करत असताना त्या भक्तिमार्गावरही चालायचं आहे आपल्याला, तो भक्तिमार्ग सोडायचा नाही आहे। आणि म्हणून हा दुसरा श्लोक आपल्याला भक्ती आणि रोजच्या व्यवहारामध्ये कसं वागावं याची उत्तम सांगड घालून देतो। तर आता आपण त्या श्लोकाकडे जाऊया। आता कालच्या श्लोकामध्ये आपण शेवटच्या ओळीमध्ये पाहिलं होतं, गमूपंथ अनंत या राघवाचा। आता हा राघव कसा आहे त्याची वैशिष्ट्य आज आपण बघूया। एक तर तो आपल्या हृदयामध्ये आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो सूक्ष्म अतिसूक्ष्म असतो, त्याला सूक्ष्मातिसूक्ष्म असं आपण म्हणतो। आणि जेव्हा तो हे संपूर्ण विश्वरूपाने आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूला प्रगट झालेला आहे, या अष्टधा प्रकृतीच्या रूपाने। याच्यामध्ये अष्टधा प्रकृती ही भगवंताचीच प्रत्यक्ष अनुभूती देणारी किंवा त्याचं अस्तित्व दाखवणारी ही सगळी प्रकृती आहे। आता ही अष्टधा प्रकृती कशी असते तर पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज, तम या सगळ्यांच्या मिश्रणातून हे जे काही जग आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणतो किंवा हे जे काही आपल्या आजूबाजूला आहे, वातावरण म्हणा किंवा निसर्ग म्हणा किंवा आपल्या आजूबाजूचा प्रदेश म्हणा, माणसं म्हणा, हे जे काही दृश्य जगत आहे, जे काही दृश्य आपल्याला दिसतं ते सगळं दृश्य म्हणजे
त्या निर्गुण निराकार असणाऱ्या राघवाचा म्हणजे त्या भगवंताचा हा सगुण साक्षात्कार आहे. सगुण नाही का, आणि स्वरूप. आता याचं रूप दिसतं आपल्याला, त्याचे गुण दिसतात आणि म्हणून सगुण साकार, त्याला आकार आहे, असं हे भगवंताचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला असतं. आता इथे मनाच्या श्लोकाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गमूपंथ अनंत या राघवाचा. आता हा अनंत शब्द का वापरला आहे? कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण जेव्हा त्याला संबोधतो त्यावेळेला आपल्याला हे एकच ब्रह्मांड माहिती आहे. अशी अनेक ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडांचा तो मालक, चालक आणि पालक आहे. आणि मग त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला जायचं आहे म्हणजे विशालातलं विशाल स्वरूप आहे, त्याचं अतिविशाल स्वरूप आहे. म्हणून भगवंत हा दोन अंगाने आपल्याला विचार करता येतो. एक म्हणजे त्याचं सगळीकडे असणारं सर्वत्र अस्तित्व, ज्याला आपण विशाल रूप किंवा विश्वरूप असं म्हणतो. आणि दुसरं सूक्ष्मातिसूक्ष्म, ते प्रत्येकाच्या देहामध्ये आहे. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांमध्ये, सर्व पक्ष्यांमध्ये, सर्व जीवांमध्ये तो व्यापलेला आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वाभूती परमेश्वर असं आपण म्हणतो आणि सगळं जगत त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे असं म्हणतो. म्हणजे दोन्ही अंगाने विचार केला तर आपल्या आतमध्ये तो आहे आणि संपूर्ण जग त्याच्या आतमध्ये आहे. किती गंमत आहे ना. मग अशा या भगवंताला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मार्ग कुठला? तर आता इथे प्रत्यक्ष कसं त्या मार्गावरून चालायचं हे आपल्याला रामदास स्वामी सांगतायत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. त्या ईश्वराची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला या भक्ती मार्गावरूनच जावं लागेल. आता भक्ती मार्गाने जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? देवळात जायचं, दर्शन घ्यायचं, भजन करायचं, कथा कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं का प्रवचन करायचं नाही का? म्हणजे भक्ती म्हणजे नेमकं काय करायचं? हे सगळं करणं म्हणजे याला कर्मकांड असं आपण म्हणतो नाही का? मी भजन करतोय, मी प्रवचन करतोय, मी बोलतोय, मी अमकं करतोय, मी तमकं करतोय, हे सगळं कर्म आहे. भक्ती म्हणजे केवळ कर्म आहे का? नाही. तर भक्तीमध्ये काय अपेक्षित आहे? सर्व भावे नाही का? सर्व भावे म्हणजे भाव एकवटून किंवा एक रूप होऊन, एक चित्त होऊन, एकाकार होऊन, एकाग्र होऊन आपल्याला त्या भगवंताला स्मरायचं. भक्ती करायची म्हणजे काय करायचं हो? भक्ती करायची म्हणजे त्या भगवंताचं स्मरण करायचं. कसं करायचं? नाम घेतलं म्हणजे स्मरण झालं का? राम 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 तोंडाने म्हणतोय आणि मनात जर इतर विषय माझ्या चालू असतील तर ते राम म्हणणं तसं निरर्थकच आहे. म्हणजे राम माझ्या हृदयात प्रगट होतच नाही आहे, कारण माझ्या हृदयात भलतंच काहीतरी चालू आहे आणि माझ्या मनामध्ये भलतेच खेळ चालू आहेत. तोंडाने मी जरी राम राम म्हणत असलो तरी मनामध्ये रामाची प्रगटता होत नाही किंवा राम प्रगट होत नाही. मग आता भक्ती मार्गाने जायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर इथं रामदास स्वामी आपल्याला म्हणतायत सर्व भावे करावे. सर्व भावे करावे म्हणजे काय? की आपल्या सर्व भाव भावना एकत्रित आणून आणि मनामध्ये त्या भगवंताशिवाय अन्य कुठलाही भाव नको. अशी एक म्हण आहे ना, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, भाव तोची देव. जिथे भाव आहे तिथे देव आहे. आता एक गोष्ट तुम्हाला गंमत सांगतो. आपण देवळामध्ये जातो, देवळाच्या पायरीला आपण पाय देऊन आत जातो आणि त्या मूर्तीला मात्र डोकं त्याच्या चरणावर ठेवून नमस्कार करतो. आता वस्तुतः जर पाहिलं तर पायरीचा सुद्धा दगडच आहे आणि मूर्तीचा सुद्धा दगडच आहे. मग एका दगडावर आपण पाय ठेवून जातो आणि दुसऱ्या दगडाच्या पायाशी आपलं डोकं ठेवतो. हा वेगळा भाव आहे ना. आणि म्हणून जिथे आपल्याला डोकं टेकावंसं भाव निर्माण होतो ती भक्ती. आणि
पायदळी तुडवून जातो आहे, तिथं काही मनामध्ये भाव नाही आहे, ते साधं कर्म झालं. म्हणून कर्मकांड आणि भक्ती याच्यामध्ये हा फरक आहे. एखादा पुजारी आयुष्यभर देवाची पूजा करतोय, पण तो परमेश्वरापासून लाखो मैल दूर आहे. आणि एखादा माणूस काहीच करत नाही आहे, पण त्या परमेश्वराचं सतत स्मरण करतोय, त्याला आठवतोय, तर तो भगवंताला जास्त जवळ असतो, नाही का. आता गंमत बघा, भगवंताचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर इथं सांगितलं आहे, भगवंताची कथा ऐका, भगवंताचे गुण पहा, भगवंताचा महिमा ऐका, भगवंताचं रूप पहा, नाही का. आता इथे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आता हा अनुभव संतांनाच का येतो, आपल्याला का येऊ नये. पंढरपूरच्या पांडुरंगाला पाहून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असे तुकाराम महाराजच का म्हणू शकतात. आपल्याला ते सुंदर ध्यान का नाही दिसत, आपल्याला तो काळा दगडच का दिसतो. म्हणजे याचा अर्थच असा की आपण जे काम करतो ती भक्ती नाही आहे, ते कर्म आहे. पण भक्ती करा म्हणजे नेमकं काय करा, तर मनामध्ये भाव ठेवून त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. आणि स्मरण कसं करायचं आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, तो सतत माझ्याबरोबर आहे, तो मला पाहतो आहे, तो माझ्याबरोबर आहे, तो मला सांभाळतो आहे, तो मला नेतो आहे. हा भाव मनात सतत बाळगणं म्हणजे त्याचं सतत स्मरण करणं, नाही का. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात सांगितलं आहे की आई कुठेतरी काम करत असते, पण तिचं लक्ष सतत आपल्या बाळाकडे असतं. आणि बाळ उठलं आहे का, बाळ हललं आहे का, बाळ रडतं आहे का, इकडंच तिची सगळी मनाची विचार चालू असतात. त्याप्रमाणे आपण काहीही जरी कर्म करत असलो, जरी भजन करत असलो, गात असलो, देवळात जात असलो, काम करत असलो, तरी मनामध्ये मात्र आपण भगवंताचा भाव सतत जागृत ठेवायचा. तो आहे, तो आहे, तो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जगणं हे त्याच्यासाठी व्हावं. मी जे काही आज करतो आहे ते त्या भगवंतासाठी करतो आहे, हे सतत मनामध्ये बाळगणं म्हणजे त्याचं स्मरण करणं होय. मग आता इथे भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणून भक्ती मार्गाने जावे असं आपल्याला रामदास स्वामी सांगतायत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आता इथे मनाला सज्जन म्हटलं आहे. हो, खरंच आपलं मन सज्जन असतं का. मन काम क्रोध विकार विषय वासना यांनी बरबटलेलं आहे. मग अशा मनाला सज्जन म्हणायचं का. आपल्या मनामध्ये किती कुत्सित विचार येतात, मन किती कलुषित असतं, मन किती दूषित असतं. मग अशा मनाला सज्जन का म्हणायचं, त्याचं कारण असं आहे, नाही का. इथे आपण व्यवहारातलं एक उदाहरण बघूया. आपलं मूल कितीही जरी व्रात्य असलं, खोडकर असलं, खट्याळ असलं, तरी आई त्याला जेव्हा एखादी गोष्ट समजून सांगते तेव्हा शहाणं आहे हां माझं बाळ, किती छान काम करतोस हां तू. जरी तो तोडफोड करत असला तरी आपण म्हणताना काय म्हणतो, किती छान काम करतोयस हां. म्हणजे असं म्हटल्यामुळे त्याला एक प्रेरणा मिळते, त्याला एक स्फूर्ती मिळते. म्हणून इथे रामदास स्वामी मनाला सज्जन म्हणतायत. हे का, तर त्या मनाला आता बदलायचं आहे आपल्याला, नाही का. आता आपलं मन जे इतर विषय वासना विकार आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे, तिथून त्या मनाला बाहेर काढून आपल्याला भगवंतापाशी न्यायचं आहे, भगवंतापाशी स्थिर करायचं आहे. आणि मन अतिशय चंचल आहे, त्याला जितकं धरावं जितकं पकडावं तेवढं ते हातातून सटकतं आणि भलतीकडेच जातं. मग अशा मनाला अंजारून गोंजारून लाडानी प्रेमानी ए सज्जन मना असं म्हणून त्याला या सन्मार्गाकडे म्हणजे भक्तिमार्गाकडे म्हणजेच भगवंताकडे वळवायचं आहे. मग त्यामुळे काय होईल, तर दुसऱ्या ओळीत सांगितलं आहे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. आता इथे स्वभावे म्हणजे काय, नाही का. स्वभावे म्हणजे सहज आपोआप, म्हणजे भक्तिमार्गाने आपण चालू लागलो की आपोआप त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे, हे त्यांना सांगायचं आहे. मग आता त्याच्यासाठी आचारसंहिता काय सांगितली आहे, जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, नाही का. निंद्य गोष्टी काय आहेत, त्याज्य कर्म, निषिद्ध कर्म, नको असलेल्या गोष्टी, चोरी लबाडी खोटेपणा भ्रष्टाचार, नाही का. या गोष्टी आपण निंद्य समजतो आणि म्हणून या निंद्य गोष्टी वर्ज्य कराव्या. आणि काय करावं, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. आणि म्हणून इथे ते काय म्हणत आहेत, जगाला जे आवडेल, लोकांना जे रुचेल तसं वागावं.
आपल्या मराठीत एक फार सुंदर म्हण आहे, पचेल ते खावे आणि रुचेल ते बोलावे. तसं जगाला जे मान्य होईल त्याप्रमाणे आपण वागावं. म्हणून आपण नेहमी व्यवहारात वागताना जग काय म्हणेल याचा विचार करत असतो. तो एका दृष्टीने बरोबर आहे, कारण अध्यात्मामध्ये ज्याला पुढं जायचं आहे त्यांनी जगाची थोडीफार फिकीर केलीच पाहिजे. अगदीच मी माझ्या मनासारखं वागीन असं म्हणून इथे चालत नाही, तो स्वैराचार होईल. आणि स्वैराचार इथे समर्थांना मान्य नाही आहे. ते काय म्हणतात, जनी वंद्य ते सर्व करावं आणि जनी निंद्य ते सर्व सोडून द्या. मग अशा या आचार विचारांच्या चौकटीत राहून भक्ती मार्गाने जाऊन आपल्याला मनाला संस्कारित करून, मनाला वळवून, मनाला त्या राघवाच्या दिशेने म्हणजे त्या भक्तिमार्गाने न्यायचं आहे. आणि ते प्रयत्न आपण या श्लोकाच्या अभ्यासातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.